आदमापूरला येण्याचा विचार करत आहात? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण इथं आल्यानंतर अनेकांना दर्शनाची वेळ, महाप्रसाद कधी असतो, भक्त निवास कसा आहे याची माहिती नसते. त्यामुळे आज मी इथं येऊन घेतलेली सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे. ज्योतिबावरून हा ज्योतिबाकर आज आलाय आदमापूरला. लाखो भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र या ठिकाणी दरवर्षी हजारो लोक भेट देतात. सर्वात आधी मंदिराच्या वेळेबद्दल सांगायचं झालं तर बाळूमामांचं मंदिर सकाळी 5 वाजता उघडतं आणि रात्री 10 वाजता बंद होतं. तर अमावस्येला मंदिर रात्रभर भाविकांसाठी खुलं असतं. आरती दररोज 2 वेळा होते, सकाळी 5 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता. आता पण त्या ठिकाणी आहे जिथं महाप्रसाद बनतो. महाप्रसादाची वेळ सकाळी 11:30 ते दुपारी 2 आणि रात्री 8 ते 10 अशी आहे. या ठिकाणी हजारो भाविभक्त महाप्रसादाचा लाभ घेतात. तर मित्रांनो, आता आपण आदमापूरच्या भक्त निवासमध्ये आहे. इथल्या रूम्स आणि इथलं बजेट आज आपण पाहायचं आहे. भक्त निवासासाठी ऑनलाईन बुकिंगची सुविधा नाही, त्यासाठी प्रत्यक्ष इथे येऊन बुकिंग करावं लागतं. नॉन एसी रूम साधारण 300 रुपयापर्यंत आहे, तर एसी रूम 1000 रुपयापर्यंत उपलब्ध आहे. दर्शन लाईन सकाळी 5 वाजता सुरू होते. संध्याकाळी 7 वाजता आरतीसाठी थोडा वेळ दर्शन बंद ठेवलं जातं आणि त्यानंतर पुन्हा दर्शन सुरू होऊन रात्री 10 वाजेपर्यंत चालू राहतं. आदमापुरात हजारो भाविक येतात आणि त्यांच्या पार्किंगच्या सुविधेसाठी 2 ते 3 प्रशस्त पार्किंग सुविधा इथं आहे. मित्रांनो, तुम्ही जेव्हा आदमापूरला येता त्यावेळी इथली उत्तम व्यवस्था ही लक्ष वेधून घेते. पिण्याच्या पाण्याची सुविधा, व्यवस्थित दर्शन रांग, बसण्यासाठी मोठी शेड भाविकांसाठी उपलब्ध आहे. मंदिरासमोर उभे असलेले भव्य हत्ती मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर घालतात. आणि आज मला आरतीच्या वेळी मंदिरातील वातावरण जवळून अनुभवण्याची संधी मिळाली. बाळूमामांच्या आरतीचा हा क्षण जवळून पाहता आला. हे खरंच माझं भाग्यच म्हणावं लागेल. मग तुम्हीही आदमापूरला येणार आहात तर ही माहिती लक्षात ठेवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या ज्योतिबाकर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.